हॅलो नमस्कार सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना व्लॉगमध्ये. मैत्रिणीने आज आपण बघणार आहोत किशोरी सभा किशोरी बैठक. तर ही बैठक मी आधीच घेतलेली आहे सप्टेंबर महिन्यामध्ये. तर विषय आहे गुड टच आणि बॅड टच. तर आपण जेव्हा किशोरी मुलींची सभा घेतो त्यामध्ये 9 वर्षापासून 10 वर्षापासून मुली असतात आणि त्यांना आपल्याला सांगायचं असते आहे की गुड टच आणि बॅड टच. कारण आपण आता बघत आहोत की सगळीकडे कशा प्रकारे वातावरण आहे, कोणीही सुरक्षित नाही, महिला सुरक्षित नाही, मुली सुरक्षित नाही. तर या अनुषंगाने हा विषय घेऊन मी गुड टच आणि बॅड टच याबद्दल माहिती दिली मुलींना आणि त्यांना समजावून सांगितले की कोणता स्पर्श हा गुड आहे आणि कोणता स्पर्श हा बॅड आहे. तर कोणती व्यक्ती आपल्याला मायेने जवळ घेते तर आपल्याला समजते की तिचा स्पर्श कसा आहे. आणि जे आपले प्रायव्हेट भाग आहेत शरीराचे, त्याला जर कोणी जी अनोळखी व्यक्ती आहे किंवा ओळखीची व्यक्ती आहे, नात्यातली व्यक्ती आहे, ती कशाप्रकारे स्पर्श करते तर तो कसा बॅड टच आहे. तर हे सर्व मुलींना मी समजावून सांगितले. तर आपण बघूया की मी कशाप्रकारे प्रोसिडिंग लिहिलेलं आहे. तुम्हीसुद्धा याच प्रकारे विषय घेऊन ही सभा घेऊ शकता आणि मुलींना आपल्याला किशोरी मुलींना समजावून सांगायचं आहे आणि तुम्ही पण सांगा की कशाप्रकारे ही माहिती असणे आवश्यक आहे मुलींना आजच्या काळामध्ये. तर बघूया. तर वरील विषयाला अनुसरून उपकेंद्र एरळ बाजार माझं जे उपकेंद्र आहे आणि गावाचं नाव लिहून घेतलेलं आहे आणि सर्व ज्या किशोरी मुली आहेत त्यांना कसं मार्गदर्शन केलेलं आहे ते आधी लिहून घेतलेलं आहे. उपस्थित मुलींना पुढील प्रकारे माहिती देऊन समुपदेशन करण्यात आले आणि त्याच्यानंतर मग खाली पॅरेग्राफ करून लिहायला सुरुवात केली. वयात येत असलेल्या मुलींना काही गोष्टी सांगणे आवश्यक आहे. कोणता माणूस कोणत्या हेतूने त्यांना स्पर्श करत आहे हे मुलींना समजले पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीने केलेला स्पर्श तुम्हाला आवडला नाही तर त्याला बॅड टच म्हणतात. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती तुमच्या प्रायव्हेट पार्ट्सला चुकीच्या पद्धतीने हात लावत असेल तर तो बॅड टच आहे. एखादी व्यक्ती तुम्हाला प्रेमापोटी स्पर्श करत असेल किंवा डोक्यावर प्रेमाने हात फिरवत असेल किंवा आजी आजोबा जवळ घेतात तसे प्रेमाने गळाभेट घेत असेल तर त्याला गुड टच मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीने तुमच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला विरोध करा. घाबरून जाऊ नका, शांत बसू नका. आपल्या आईवडिलांना सांगा. खेळताना जर एखाद्याने चुकीच्या हेतूने चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर त्याला विरोध करा. कोणी कारण नसताना जवळ येण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या व्यक्तीपासून लगेच दूर जा. त्याच्याविषयी आईवडिलांना सांगा. एखाद्याने प्रेमाने काही खायला दिले किंवा एखादी आवडती गोष्टी दिली तर मुले किंवा मुली लगेच आनंदी होतात. तर अशा प्रकारे आपल्याला मुलींना समजावून सांगायचे आहे की जर कोणी स्पर्श करत असेल वाईट नजरेने किंवा त्याला विरोध करायचा आणि आपल्या आईवडिलांना सांगायचं. बऱ्याच मुली घाबरतात, घरी सांगायला लाजतात आणि कुठली भीती असते की आपण जर घरी सांगितलं तर आपल्यालाच रागवलं जाईल, अशी भीती असते. तर ही भीती आपल्याला त्या मुलीच्या मनामधून काढायची आहे. सभा घेताना त्यांना आपल्याला समजावून सांगायचं आहे की त्यांनाही वाटेल की आशा म्हणजे एक आपल्या अगदी जवळचीच व्यक्ती आहे, आपल्या घरातलीच व्यक्ती आहे. त्यामुळे त्या आपल्यालासुद्धा काही गोष्टी सांगण्याला घाबरणार नाही. जसं की मासिक पाळीचा विषय घेताना आपण त्यांना खूप अगदी आईसारखं समजावून सांगतो. तर बऱ्याच मुली आहे की आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगतात ज्या त्यांच्या आईला पण सांगत नाही कधी कधी. तर असाच हा सुद्धा विषय आहे गुड टच आणि बॅड टच. तर आणि कसं असते की लहान मुलींचं किंवा मुलांचं की कोणी काही खायला दिलं रिश्त्यातलं, नात्यातलं किंवा ओळखीचं, तर चॉकलेट म्हणा की काही खायची वस्तू म्हणा, तर मुलं मुली लगेच आकर्षित होतात आणि खायच्या लोभामुळे किंवा ते ज्या वस्तू किंवा त्यांचे जे वागणूक असते त्यांच्यासोबत आधी खूप चांगली, त्याच्यामुळे ते लोक त्यांच्या घरी जातात आणि मग हे जे वाईट वृत्तीचे लोक आहेत ते त्यांचा फायदा घेतात, त्यांच्यावर अत्याचार करतात आणि खूप काही मग असे प्रकरणं घडून येतात की ज्याचा आपण विचारही करू शकत नाही.
तर आपला एक हा विषय जो आहे अत्यंत महत्त्वाचा आहे आणि खूप असा हा म्हणजे जिव्हाळ्याचा विषय आहे, की जो आपण किती वेळा मुलींना समजावून सांगला, किती प्रकारे चांगला समजून सांगला तरी त्यांच्यासाठी तो कमीच आहे. म्हणून आपल्याला किशोरी सभामध्ये हा विषय जो आहे तो वारंवार घ्यायचा आहे आणि त्यांना समजून सांगायचे आहे. कारण आता आपण बघत आहोत, की मुली, स्त्रिया कुठेही सुरक्षित नाहीत. तर हा जो विषय आहे अत्यंत गंभीर आहे. म्हणजे आपण विचारही करू शकत नाही, की आज समाजामध्ये किती भयानक परिस्थिती आहे. तर शाळेतल्या ज्या मुली आहे, आपल्या घरातल्याही ज्या छोट्या-छोट्या मुली आहे, त्या शाळेतच जात आहे त्यांनाच नाही, तर आपल्या ज्या घरच्या पण मुली आहेत त्यांनासुद्धा 2 वर्षाची असेल, 3 वर्षाची मुलगी असेल, 4 वर्षाची मुलगी आहे, यांनासुद्धा ह्या गोष्टी आपल्याला समजावून सांगता आल्या पाहिजे. त्यांना समजून सांगायच्याच आहेत. कारण 5 वर्षाची जरी मुलगी असेल तरी तिला असं समजते, की आपल्याला म्हणजे समोरचा व्यक्ती कसा बघत आहे. तर त्यानंतर जे आहे विषय, की तुमच्या या बोलण्याचा इतर लोक गैरफायदा घेऊ शकतात. जर एखाद्या बाहेरच्या किंवा अज्ञात व्यक्तीने एखादी गोष्ट देऊन किंवा तुम्हाला एखादे मोठे आश्वासन देऊन फसवण्याचा प्रयत्न केला, तर अशा वेळी जागरूक राहा. म्हणजे मुलींना हे सांगायचं आहे, की आताच मी सांगितलं, की कोणी कसं चॉकलेट देतात, खायच्या वस्तू देतात आणि खूप असं प्रेम दाखवतात, की आपण किती त्यांच्यावर प्रेम करतो आणि नंतर मग त्या मुलीचा किंवा स्त्रियांचा गैरफायदा घेतात. तर ह्या ज्या छोट्या मुली असतात 9 ते 10 वर्षाच्या, 7-8 वर्षाच्या, या मुली अशा प्रलोभनाला बळी पडतात आणि मग जे भयानक कृत्य घडतात समाजामध्ये. तर अशा ज्या भयानक गोष्टी आहेत त्याला आपण हे जर आपल्या ज्या मुली आहे किशोरी सभा घेताना त्यांना आपल्याला समजावून सांगायचं आहे, बॅड टच आणि गुड टच. आणि त्यांना या परिस्थितीची जाणीव करून द्यायची आहे, की त्यांनी जर वेळीच जर जागृत राहिल्या तर जी काही येणारी गंभीर घटना आहे ती टळू शकते. तर अशा प्रकारे मी सप्टेंबर महिन्यामध्ये ही सभा घेतलेली आहे, किशोरी सभा, आणि विषय होता गुड टच आणि बॅड टच. तर हा विषय आपल्याला कोणत्याही महिन्यामध्ये घेता येतो आणि प्रत्येक जेव्हा जेव्हा आपण किशोरी मुलींना बोलावतो आणि त्यांना भेट देतो तेव्हा तेव्हा त्यांना हे समजून सांगायचं आहे. आणि आपली ही जी किशोरी सभा आहे दर 3 महिन्याने असते. तर दर 3 महिन्यात आपण वेगवेगळे विषय घेतो. पण विषय जरी आपण प्रोसिडिंगमध्ये लिहिले वेगवेगळे, तरी आपल्याला मासिक पाळी आणि पोषण आहार, आहाराविषयी आपण जे त्यांना मार्गदर्शन करतो प्रत्येक वेळी ते आपल्याला करायचेच आहे. तर त्याच्यानंतर ज्या उपस्थित मुली आहे त्यांची मी स्वाक्षरी घेतलेली आहे सर्व मुलींची आणि ही सभा झालेली असल्यामुळे ही माझ्या गटप्रवर्तक मॅडमकडून तपासून पण घेतलेली आहे. तर अशा प्रकारे ही किशोरी सभा घेतलेली आहे आणि तुम्ही पण हा विषय घेऊन किशोरी सभा घेऊन त्यांना समजावून सांगा. आणि खूप चांगला विषय आहे. खूप म्हणजे याच्यावर आपण खूप बोलू शकतो. खूप आपण मुलींना, किशोरी मुलींना मार्गदर्शन करू शकतो असा हा विषय आहे. आणि या विषयाची जितकी आपण किशोरी मुलींना मासिक पाळीची माहिती सांगतो, मासिक पाळीबद्दल सांगतो, तितकीच माहिती या विषयाची सुद्धा त्यांना असणे गरजेचे आहे. तर एक आशा म्हणून आपण त्यांना ही माहिती द्यायची आहे, त्यांना जागरूक करायचे आहे. समाजातील ज्या काही गैरवर्तन करणारे लोक आहेत त्यांच्याबद्दल त्यांना जागरूक करायचं आहे. हे समाजातच नाही लोक, तर आजूबाजूलाही असू शकतात. इतकेच काय, नात्यातले लोकंसुद्धा असं घाणेरडं कृत्य करताना आपण बघत आहोत. पेपरमध्ये न्यूज, टी व्हीमध्ये न्यूज. तर त्याच्यामुळे मुलींना आपल्याला जागरूक करायचं आहे, की कशाप्रकारे त्या आपल्या स्वतःची काळजी त्यांना स्वतःच करायची आहे आणि घ्यायची आहे. आणि असे जर कोणी त्यांना लोक मिळाले, आढळले, त्यांच्यासोबत असा कोणी व्यवहार केला, तर घाबरून न जाता तिथेच त्यांना प्रत्युत्तर द्यायचे आहे आणि आपल्या आईवडिलांना सांगायचे आहे, आपल्या शिक्षकांना सांगायचे आहे आणि एक आशा म्हणून त्यांनी आपल्यालासुद्धा ही गोष्ट सांगायची आहे. इतकी आपण त्यांना म्हणजे माहिती चांगली द्यायची आहे, इतकी त्यांना आपण चांगले समुपदेशन करायचे आहे, की त्यांनी आपल्यालासुद्धा कोणतीही गोष्ट सांगताना त्या मुली घाबरल्या नाही पाहिजे. तर आजचा व्हिडिओ मी इथे समाप्त करते. परत भेटू आपण अशाच एका चांगल्या माहितीसोबत आरोग्याच्या. तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि बाय बाय.